ने सुद्धा पुष्टी दिलेली आहे। इराणच्या नंताज भागातील न्यूक्लिअर प्लांटचं नुकसान झाल्याचं IAEAनं सांगितलेलं आहे। नंताजमध्ये युरेनियमवर संशोधन सुरू असल्याच्या दाव्याला देखील पुष्टी मिळालेली आहे। इस्रायलनं इराणच्या न्यूक्लिअर साइटवरती हल्ला केलेला होता। नतांज भागातील न्यूक्लिअर प्लांटचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानाला IAEAनं देखील पुष्टी दिलेली आहे। इराणच्या नतांज भागातील न्यूक्लिअर प्लांटचं नुकसान झाल्याचं समोर आलेलं आहे। शैलेंद्र देवळाणकर सर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत। सर, अणुयुद्धाच्या दिशेनं ही वाटचाल सुरू आहे का अशी भीती सध्या प्रत्येकाच्या मनात आहे। तुमचं काय मत आहे? ह्या जर संघर्ष वेळीच अमेरिकेकडनं युनायटेड नेशन्सकडनं थांबवला गेला नाही किंवा दोघांवरतीही दबाव टाकला गेला नाही तर आपण जसं म्हणता आहात त्या दिशेने निश्चितपणे हा संघर्ष जाऊ शकतो। याचं कारण असं आहे की इराण जो देश आहे तो बेकायदेशीरपणे काही अण्वस्त्रांचा विकास करतोय। मी बेकायदेशीरपणे यासाठी शब्द प्रयोग केलेला आहे कारण इराणने NPT म्हणजे न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटीवरती स्वाक्षरी केलेली आहे आणि स्वाक्षरी केल्यानंतर इराणला अशा पद्धतीने अण्वस्त्रांचा विकास करता येत नाही, तरी पण इराण ह्या गोष्टी करतो आहे। त्यामुळे जर अशा स्वरूपाने हा संघर्ष रोखला गेला नाही तर तो निश्चित एका मोठ्या संघर्षाकडे जाऊ शकतो आणि तो केवळ इराण आणि इस्रायल दोघांमधला न राहता त्याची व्याप्ती ही संपूर्ण आखातामध्ये पसरू शकते। ही शक्यता अजिबात नाकारता येत नाहीये। ज्या पद्धतीचा हल्ला हा इस्रायलकडनं इराणवरती झालेला होता तो इतका भयानक होता, त्यामुळे इराण हा दुखावला गेलेला आहे आणि इराणकडनं त्याचं प्रत्युत्तर देण्याचे प्रयत्न होत आहेत। त्यामुळे हा संघर्ष वाढू शकतो, ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि विशेष करून युनायटेड नेशनची सिक्युरिटी काउन्सिल काय भूमिका बजावते याकडे आता जगाचं लक्ष लागून आहे। सर, मनापासून आभार, आपण सविस्तर विश्लेषण केलं आणि मार्गदर्शन केलं त्यासाठी। आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट, उपमुख्यमंत्री अजित पवार